नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनल करता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज एक छान असा विषय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचा। हा विद्यार्थी जवळपास 15 ते 16 वर्षापूर्वी माझ्या वर्गात शिकत होता। परिस्थिती गरिबीची, आई वडील शेतकरी, घरी त्याच्या फक्त त्याची आजी ही नेहमी त्या मुलांना शाळेत घेऊन यायची, व्यवस्थित नीटनेटकी आणायची न्यायची, त्यांची सगळी व्यवस्था ती आजी बघायची, कारण आईला वेळ नसायचा, आई घरी असायची। तर असा विद्यार्थी मला 15 वर्षांनी गाठ पडल्यानंतर तो पूर्णपणे बदलला होता। जाता जाता रस्त्याने मला तो भेटला आणि त्याच्या घरी मी गेले। तर घरी गेल्यानंतर माझ्या तोंडात सहजच आलं, त्याच्या मम्मीचं म्हणजे त्याच्या आईविषयी मला इतकं माहिती नव्हतं, पण तिच्या आजीविषयी खूप माहिती होतं। मी म्हटलं, अरे तुझी आजी कुठं आहे? म्हणजे त्या आजीला तो म्हातारी आई म्हणायचा। तर आजी कुठं आहे म्हटल्यानंतर तो म्हणाला, आहे ना, आताच आहे म्हटला। अर्थातच त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। जेव्हा मी त्याच्या घरी गेले तेव्हा ना मला एक अतिशय सुंदर सुव्यवस्थित 4 व्हीलर उत्कृष्ट क्वालिटीची असणारी, म्हणजे उत्कृष्ट दर्जाची मला त्याच्या दारात पाहायला मिळाली, जी की मी एकेकाळी पाहिली नव्हती। जे पाहिलं होतं ती एक झोपडी, समोर दिसणाऱ्या 4 म्हशी, 4 शेळ्या, अशा प्रकारे एकंदरीत ते वातावरण होतं। परंतु आज ते पूर्ण बदललेलं होतं। एक सुखी, एक छान आणि एक आर्थिकदृष्ट्या संपन्न असं त्यांचं कुटुंब झालं होतं। तर आता बघा, आजीला बघितलं आणि मला धक्का बसला, कारण ज्या काळात मी आजी बघत होते ती आजी म्हणजे अशी होती की तिच्या अंगावरती एकदम साध्या साड्या आणि एकदम जुनाट कशाच असायच्या। परंतु आज मी बघितलं तर ती अतिशय सुबक दिसत होती। सुबक म्हणजे केस वगैरे व्यवस्थित विंचरलेले। थोडक्यात काय तर तिला बघितलं तर अंदाज येत होता की श्री लक्ष्मी माता तिच्यावर प्रसन्न झाली। आता मी विद्यार्थ्याशी बोलले वगैरे, त्याच्याशी माझं बोलणं झालं, त्याच्याशी बोलू लागले। तर त्याला मी विचारलं, अरे तू इतका तुझ्यात बदल कसा झाला? हे सगळं कोणी निर्माण केलं? नक्की तू काय केलंस? कारण दरम्यानच्या काळात मी तिथं नव्हते, माझी लांब बदली झाली होती। तर तो म्हणाला, टीचर मी त्यानंतर व्यवस्थित शिकलो। अर्थातच तो हुशार होता आणि मग मला चांगली परदेशातली नोकरी मिळाली, मी दुबईला असतो म्हणून त्यानं सांगितलं। आणखी एक यातली एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, ती अशी की आजी जी होती ना त्याची, त्या आजीनं त्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप सारं श्रेय घेतलं। तिनं ह्या प्रपंचाकडं फारसं लक्ष दिलं नाही। थोड्याफार जबाबदाऱ्या घेतल्या, थोडंफार कर्तव्य तिनं केलं, परंतु मुलांवरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं। त्यानंतर ती मुलं हुशार झाली। आणि आता सांगण्याचा मुद्दा असा, एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे। तर ना त्या आजीनं जे श्रेय घेतलं होतं त्याचं उतराई होण्यासाठी त्या मुलानं त्या आजीला संपूर्ण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राबाहेर जाऊन त्या आजीला त्या तिच्या लाडक्या नातवानं दुबई देखील दाखवली होती। तिला विमानात बसवलं होतं, तिला जहाजाचा प्रवास घडवला होता। जे जे तिच्यासाठी त्याला करायचं होतं ते सगळं त्यानं केलं होतं। कारण त्याला म्हटलं, अरे तू इतकं सगळं आजीसाठी कसं काय केलंस? तर तो म्हणाला, टीचर कधी माझ्या आजीनं आमच्या शाळेच्या संदर्भात, अभ्यासाच्या संदर्भात, आमच्या गणवेशाच्या संदर्भात, ना की आमच्या खाण्यापिण्याच्या संदर्भात आमची कधी हळसांड केली नाही। नेहमी आमच्यावर उदंड प्रेम केलं, आमच्या शिक्षणासाठी धडपडली। आणि त्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे आज जो मी झेंडा लावलाय या गावात, माझ्या शिक्षण घेतल्यानंतर जे मी यश प्राप्त केलं त्या यशाचा झेंडा रोवला, गावाचं नाव मोठं केलं, सगळ्यांचं नाव मोठं केलं। आणि संपूर्ण गावानं, सगळ्या माझ्या मित्रांनी, संपूर्ण नातेवाईकांनी सगळे म्हणाले की हे सारं श्रेय तुझ्या आजीचं आहे। आणि त्या आजीला मी असं फिरवून आणलं, हिंडवून आणलं। तर त्याच्या आजीशी मी बोलता बोलता नातवाचं कौतुक केलं, तर आजी काय म्हणाली असेल,
मास्तरीन बाय उद्या मरानी उद्या काय नग बघा. पोरांनी पाक फेडलं, गावातनं निघालं तर असं ऊर भरून येतं. आता नातू साहेब झाला पण आजीला माणसं साहेब म्हणायला लागले. बोल आता काय करायचं. आवडला ना व्हिडिओ?